हम कहाँ पे? ग्राउंड फ्लोर पे. आणि या ग्राउंड फ्लोर वर किती वरती आहे. भाई वर्थ इट. सगळ्यात बेस्ट पण बोलू शकतो मी याला. तर हॅलो मित्रांनो, माझं नाव रोहित आणि अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेत 5 आणि मी निघालोय कुठेतरी फिरायला, हिंडायला. तर सेम 7 संपले आणि आज आपण चाललो आहे बाहेर. तर चला. तर मित्रांनो, स्टेशनला पोचलो आहे. 5:30 वाजलेत. आता ज्यांच्यासोबत मी जॉईन होणार, माझे फ्रेंड्स जे येतात भाईंदर, दहिसर ज्या साईडून, त्यांच्यासाठी आता वाट पाहतो आहे मी. तर बघूया किती टाईम लागतो त्यांना. टॉय ट्रेनसाठी एवढी गडबड चालली आहे. आपली मंडळी @किंजल, हर्षदा, @साहिल, @साक्षी आणि मी तुमचा रोहित. आणि नाही, तिकडे पोलीस आहेत, मी नाही जाणार. तिकडे ओरडत आहेत. आम्ही लांबून दाखवतो. हात दाखव. हा तिकडे, हा नाही, हा 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 @ओमकार आणि तिकडे तो ओमकार. हात दाखव वरती. हात आणि प्रथमेश हात दाखव. भाई तू नाही. ते आणि त्यांच्यासोबत ओळख झाली असेल ना सकाळपासून 3 तास. आणि आता वाजलेत 8:04. तर सकाळी 5 पासून अंधेरी ते दादर आणि दादर ते नेरळ आणि नेरळ स्टेशन. वाव. आता इथे वाट बघतोय आम्ही टॉय ट्रेनची. खूप जास्त थंडी आहे. टॉय ट्रेन आली आपली. आता आपल्याकडे जायचं. यस ट्रेन आली. काय तिकडे ही जास्त कम्फर्टेबल सीट आहे. ओ अगर आपके पास लाचा डब्यात जाऊया. अरे हा, आमच्याकडे तेवढेच पैसे हो. ही जास्त कम्फर्टेबल. वा वा वा. कसं वाटतंय? आज खूप भारी मजा येणार यार. म्हणजे आधी 50 रुपये में काम 25. आता इकडे ओमकारसाठी चुंबी आहे. ॲप म्हणजे इथे पण फिमेलला प्राधान्य वाटतं. चला वाट पाहूया. अरे हा ओमकारचा कोण वाटतोय ना, ओळखीचा? अरे जाऊ द्या. चला वाट बघूया. तिकीटवाल्यांची वाट बघूया. तिकीट काढतात. चल मी तुला ओमकार ओमकार हा तो तुम्हाला दाखवलेला. हा असाच हसतो. चली राहत चलली. आमचा आलाय बाहुबली. सावंतवाडी. चल यार. तिकीट कुठे? डायरेक्ट नेरळ ते माथेरान. या बाय 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 बाय. नेरळ ते माथेरान. येस D1. तर मित्रांनो, फायनली नेरळ जंक्शनवर आलोय आणि आपली ट्रेन निघणार 8:50ला. व्हेरी थँकफुल टू भाई आपल्या दोघां पर्सनला ज्यांनी लावला 3रा नंबर लावला होता. बिचारे 4 वाजता निघालेले आणि बिचारांना तिकीट आम्ही आल्यावर दिलंय. ओ ओमकार काय बोलणार? तर काय बोलणार आपला ओमकार? द पर्सन, द मॅन. हा इंग्लिशमध्ये. इन व्हॉट टाइम यू कम हिअर? We come here at 6:30 AM. 6:30. सालेला झूट बोल रहे. मानलं भाई, लोकांना 4 वाजता निघालेत आणि आमचा नंबर बघा. आता वाजलेत काहीतरी 8, 8:15 झालेत आणि 8:50ला आमची ट्रेन निघणार आहे. तर तोपर्यंत वाट बघूया, चहा पाणी काहीतरी करूया आणि हे आपलं नेरळ जंक्शन. वाव. तर गाईस, ही आपली टॉय ट्रेन आहे आणि आपल्या सीट्स बघा इकडे आहेत, इकडे कुठेतरी आहेत तर बघा समोर. तर चला बघा आपली गँग भरते.
चलो चलो चलो, साक्षी द मॅन नेरळ स्टेशन. लेट्स, चला आतमध्ये जाऊया. तर काहीच ट्रेनमध्ये बसलोय, लय किचकिच मिचमिच आहे. बट ठीक आहे, आता आपली जनता दाखवू, जनता कशी फैलली आहे ते बघा. गाईस यो यो ब्लूबेरी खातात सगळे. ॲट द रेट थँक्स टू प्रथमेश, ज्याने एवढ्या सकाळी येऊन आम्ही तिकीट काढली. आणि ओंकार पण, आणि ओंकारने पण काढली. ओंकार साल्या चमडी साला कुर्ल्याला जातो, कुर्ल्याला न्यायला गेला जातो. तरी पण आणि तिकीट काढली ना रोहित. चला ॲट द रेट ओंकारला लय भारी. गाईस आपली निघाले टॉय ट्रेन, ऊन वरती चमकते. बापरे, हा पॉइंट बघा भाई, एक नंबर पॉइंट आहे, एक नंबर. गाइस काय भारी आलंय ना, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, हे साल्या काय व्ह्यू आहे. साला भाई. भाई ट्रेकिंग साठी तर गड बघून ठेवूया. स्पीड वाढली बाय, स्पीड वाढली. स्पीड वाढली. सीट बेल्ट सीट बेल्ट काय बोलते किंच. आमची जरा फसवणूक झाली आहे गाईच. हो ना, आम्हाला वाटतं आमचा व्ह्यू बघा काय आहे. आणि यांचा व्ह्यू, या लोकांचा व्ह्यू बघा, या लोकांचा व्ह्यू बघा. कसे लोक आहेत, कसे लोक आहेत रोहित, कसे लोक आहेत. अरे चला, गेट किधर गया, या जाओ गाइस. मास्तर किती टाइम थांबेल. 2 मिनिटं, 2 मिनिटं थांबणार आहे. हा 2 मिनिटं. चला काय आले, जुम्मा पट्टी स्टेशन. अरे कुठे गेले माझे मित्र परिवार. हे भाई भाई, ये धोखा है, उधर से कहाँ से उतर रहे हो. जुम्मा पट्टी. खायला काय नाही, नाही 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 ना, काकी आहेत तिकडे सगळ्या. भाई काय व्ह्यू आहे यार, मजा आली. म्हणजे ही ट्रिप आता आमची लय भारी होणार आहे. जरा मागे जाऊन दाखवतो, तिकडे तिकडे पण व्ह्यू भारी आहे. ओहो, अरे बघ ना काय दिसतंय. आता व्ह्यू बघा यार, काय तगडा भेटतोय. आणि आपली ट्रेन अशी चालली, पैसा वसूल भाई, वरती वरती. आणि आपली गँग, सबको हटसाती मेरी गँग, और गँग वहाँ पे दखते. जाऊ द्या, साक्षी द गँग लीडर. सपक पर राईज करो. साक्षी अशीच बोललेली माहिती काय. हा, एकदा साक्षी प्लीज, सपक पर राईज करो. झालं तिचं. एकदा होऊन जाऊ दे. चल हा, एक नंबर. भाई भाई भाई, मजा आहे. काय व्ह्यू आहे यार, लय भारी वाटतंय. कसं वाटतंय तुला, मस्त वाटतंय. ओ काय डोंगर आहेत बघा, खूप छान. बघ ना काय दिसतोय, बोगदा आला. कोण होता रे तो. काय केलं. अरे तिकडे गेला. हम कहाँ पे, ग्राउंड फ्लोर पे. अरे या ग्राउंड फ्लोर में किती वरती है. हम लोग बस आसमान के नीचे पहुंचे. भाई भगाओ भाई, का व्यू है. और मैं आसमान के ऊंचाइयों में. भाई साहब, एवढं कधी आपण चढलो वरती साक्षी. ओ भाई साहब, काय दिसतंय.
मस्तच. काय दिसतोय यार व्ह्यू. काही समोरचा व्ह्यू बघा. नाही दिसणार. ओ गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गाईस फायनली माथेरान पोहोचलेलो आहे आम्ही. लय मजा येते. हा हा काय काय झाडी काय डोंगर लय मजा आली आणि खूप थंड वातावरण आहे रे. लिटरली ओंकार यार वास आला यार साला. गरम वाफ सोडलीच. अशी कशी आली आणि ही इंजिन बघा यार. इंजिन नंबर 9. पुढचं मला येत नाही. आणि आपली गँग एवढी. आता बघूया आपल्याला पुढे कुठे जायचं. भाई मजबूत ट्रेन हा. मला वाटतं या ट्रेनमध्ये चला पुढे जाऊया. तर गाईस एंट्री करण्यासाठी आधी तुम्हाला तिकीट काढावी लागेल. हॅलो ओ साक्षी द मॅन वुमॅन. प्रौढ 50 रुपये आणि खाली 25 रुपये लहान. तर चला आधी तिकीट काढूया आणि मग हा गेट क्रॉस करूया आपण. काय बोलते साक्षी कसं वाटतं. मजा आहे. आणि इकडे ओ एंट्री आलेले माथेरान. तिकीट आता याला फ्रेम करून ठेवूया. आपण कुठे आहे बघ. अरे बापरे म्हणजे आपण इथे आहे. आपल्याला किती फिरायचंय. मग कुठे आहे. अरे भाई साहब बघू. हे काही जे पॉइंट आहेत आणि इथून एवढे पॉइंट. चला आताच एंट्री झाले आणि चष्मा घेऊन झालाय. एंट्री आताच केले. थोड्या वेळात बघूया आता पुढे काय काय. चलो गाईस. तर गाईचा पहिला पॉइंट आहे. खाली जाऊन बघूया. माधवजी पॉइंट. लेट्स गो. येस बघूया पुढे काय. भाई श्वानाला पण घेऊन आलेत. माधवजी पॉइंट. हो भाई साहब हे त्याच्यावर धावायला टेम्पल रन 2. बघ किती लांब आहे बघ. टेम्पल रन एवढ्या लांब उडी. अरे टेम्पल रन बोलला. अरे काय रे काय लोक आहेत भाई. काय व्ह्यू आहे. हे जिंदगी. हा ड्रोन यार. मजा नाही यार. गाईस सेकंड पॉइंट भेटलाय. खंडाळा पॉइंट. चला गँग निघाली. यस आइसक्रीम खाओ बट घसे को सेका दो. ठंडा ठंडा. मेरा घसे में थोड़ा सा प्रॉब्लेम है. एक चॉकलेट बॉय. चॉकलेट आणि अजून कुठे चॉकलेट घाल. या देखो 5 रुपये एक्स्ट्रा देखील. माथेरानमध्ये तुम्ही येते प्रत्येक गोष्टीवर 5 रुपये एक्स्ट्रा. येस प्रॉपर ब्लॉग. आता आपण कुठच्या पॉईंटला. खंडाळा पॉईंटला. आता काय करणार भाई. जीपे तर नाही देऊ शकत तुम्ही. ते फक्त जीपे देऊ शकता. पळून जाणार तर घेऊन. हे हसते कशाला तू. हा तर आपण आता अजून सुंदर अशा पॉईंटवर चाललोय. खंडाळा पॉईंट. व्ह्यू बघा हा पॉइंट आहे कोणाचा कपल लोकांचा डिस्टर्ब करायला चालू. चला गाईस. ओरे भाई साहब काय व्ह्यू आहे यार. हा जीपेने बघू शकतो. आई शपथ काय व्ह्यू आहे यार. खरंच मस्त व्ह्यू आहे. हे आता फोटो काढा पटपट. ओहो साहिल यार. ओ भाई साहब मग यार काय व्ह्यू आहे गाईस. व्ह्यू बघा. डोंगरावरचं पाणी सगळं जाताना खाली. हे आराम आता भाई. ए भाई का गाव आहे यार. मस्त मजा आली. मला आता काय फोनमधलं दिसतच नाही. समजतच नाही व्हिडिओ चालू आहे की नाही. बाकीचे लेडी गँग तिथे बसलेत आणि इथे असा काही पॉईंट आहे. वाव खूप छान पॉईंट आहे. मस्त असा पॉईंट आहे यार.
चला छान पॉईंट आहे, आवाज नाही येणार कारण खूप जास्त हवा आहे. तर काही हा पॉईंट पण यार खूप छान आहे, खरंच खूप मस्त दिसतंय लांब लांबपर्यंत असं काहीच. तर चला आपले मित्रमंडळी निघालेत, त्यांच्या मागे जाऊया दुसरा पॉईंट. तर काहीच इथून काहीतरी 4 पॉईंट सुरू होत आहेत, वरती दिलेत. कोणकोणतं आहे रे? काहीतरी हाय लिहिलं आहे, काही समजत नाही. चार्लोट पॉईंट, इको पॉईंट आणि लुसिया पॉईंट आणि अजून एक काहीतरी हनीमून पॉईंट. तर चला आपल्या मित्रासोबत हे 4 पॉईंट पटकन बघून घेऊया, कारण आपल्याला 5 वाजेपर्यंत हां तिथं होणारच आहे. 4 वाजेपर्यंत परत निघायचं आहे. तर त्याच्या आधी खायचं पियायचं, पण यार खरंच खूप मजा येते माथेरानला, पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स आहे. तर ट्रॅव्हलिंग सांगतो आम्ही कसं गेलं. सगळ्यात पहिलं आम्ही आलो अंधेरीला, अंधेरीवरून दादरवरून आम्ही पकडली कर्जत फास्ट, 50 रुपये तिकीट झाली माझ्या गोरेगावपासून कर्जत. त्यानंतर मग आम्ही आलो, कुठे आलो आपण? हां नेरळला आलो, कर्जतवरून नेरळला उतरलो. किती रुपयाची तिकीट? 95 रुपीज पर पर्सन टॉय ट्रेनची तिकीट काढली. त्यासाठी यार आमचा मित्र ओमकार सेकंड क्लासची तिकीट आहे ती. हां फर्स्ट तुम्हाला क्लास. पाहिजे तर फर्स्ट क्लासची पण काढू शकतात हां आणि एसी कंपार्टमेंट पण आहे, पण त्याचे प्राइजेस आहे ते आम्ही तुम्हाला चार्ट देऊया, हां त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. हां त्यानंतर ओमकार आमचा सकाळी गेलेला तिकडे, त्याच्यामुळे आम्हाला लगेच तिसरा नंबर होता आमचा, तिकीट भेटली आणि आम्ही डायरेक्ट इथे आता आम्ही इथे पॉईंट बघतोय. तर चला पॉईंट बघूया ह्याला एक एक. कुठे गेले लोक? तर गाईस अजून एक पॉईंट आला आहे, इको पॉईंट. तर चलो मंडळी चालले. हे काय फुगे पोळा? नहीं कुछ नहीं फोड़ पाऊंगा, मेरा एक सर्दी फुट जाएगा. माँ कसम खाली फुकट का 300-400 रुपये. कपल पॉइंट पण नाही वाटते हाच. चला पुढे जाऊन दाखवतो इथे. गाईज यार हा पॉईंट बघा, इको पॉईंट. ओ हो भाई. तर गाईज यार हा पॉईंट बघा यार, हा वर्थ इट पॉईंट आहे. तिकडे एक टोक दिसतंय, इथे का दाखवतो. हे बघा इथे खूप छान पॉईंट आहे यार, समोर बघा झूम करून भाई साहब. आणि इकडनं असं डोंगर आहे, इथून एंट्री मारली आम्ही आणि आपली गँग आणि हा आपला कॅमेरामॅन. समोर काहीतरी तळाव वगैरे काहीतरी आहे, काय माहिती काहीतरी असेल. इथे एक टेकडी दिसते, इथे एक, आणि हा बघा व्ही शेप, खूप भारी मस्त. येस माथेरान भाई. झाटायचं परत. अरे एकदा गेलो तर कसं आहे ना. चल भाई फोटो काढून घेऊया, मस्त फोटो. तर गाईस आता इको पॉईंट बघून झालंय, मस्त छान फोटो पण आलेत. आणि आत्ता जरासा उत्तरायण आली. तर आता आम्ही चाललोय काय शार्क लेक काहीतरी असं काहीतरी आहे. लेक. हां ते तुम्ही मॅपमध्ये तुम्हाला दिसून जाईल. तर तिकडे चाललोय. थोडासा खूप जास्त बघा ना, काय उतरायसाठी आहे खाली, तर आरामात उतरते. हा बघा घोडा बघा आमचा. तर आता तिकडे चाललोय. आपली गँग बाकी थांबायचं नाव घेतलंय. 3 पॉईंट बघितले, आता 4था पॉईंट बघूया काय खतरनाक असेल. म्हणजे मजा येते यार माथेरान, म्हणजे जर असं फिरलं पाहिजे. स्टेसाठी आलात तर खूपच मजा आहे. चला पुढे चला, पॉईंटवर जाऊन बघूया. व्ह्यू बघा माथेरान में तो लॉर्ड पॉईंट देखो. शपथ काय थंड हवा येते ना इकडे. वरती चल वरतून भारी असं. गोविंद हरी गोपाळ. हा भाई शार्लेट लेक पॉईंट समोर आम्ही मस्तपैकी बसणार आहे आणि तिकडनं मग हा लेक व्ह्यू एन्जॉय करतो आम्ही. बापरे काय हवा येते, थंड हवा येते इथे. सामने देखो गाइस काय व्यू आहे, खूप छान व्यू आहे. लेक पॉईंट हा, आणि आम्ही इथे बसलो. तिकडे समोर पण एक पॉईंट आहे, तिकडे पण जायचं आहे. त्याच्या आधी हवाला पॉईंट बघून घ्या. हो भाई काय हवा येते, थंड थंड थंड. हात नाही पाय घे भाई. भाई साहब छान पॉईंट आहे, घ्या बघून घ्या हवाला पॉईंट. आणि नंतर मग इकडनं असं खाली जायचं आपल्या तिकडे, तिकडनं चालत यायचं. पडशील घसरशीला बघ, हळू ये. छान पॉईंट आहे. चला थोडा जरा इकडे जरा थंड हवा घेऊया.
काय नाव काय शार्लेट लेक पॉइंट. गुड. थंड हवा के साथ. तर मित्रांनो फायनली लंच ब्रेक झालेला आहे आमच्याकडे. अरे नीट आणि नाही खूप केलंय. छान असा स्पॉट आम्ही पकडलेला आहे. तर प्रिपरेशन आम्ही चालू केले. आमची चना भेळ ये आता पिळायचं आहे फक्त. भेल भेल वाईट चीज आहे. ताज हॉटेलची भेल त्याच्यासमोर फेल आहे. असं एकदा स्टेशनवर अरे रॅन्डम हा रॅन्डमली भाई. जलजिरा कुठे गेला? जलजिरा पण टाकायचं भाई. जलजिरा यो 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 भाई. आता आज घरी गेल्यावर 3 दिवस थांबत नाही नळ आमचा. ये हातावर टाका. काय पिळलं आहे ना. हो 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 काय भेल आहे. व्ह्यू दाखव भाई. ह्या व्ह्यू सोबत ही आमची एवढी छान झालं. भेळ. लय मजा येणार आहे guys, लय मजा येणार. अजून आमचे 4च पॉईंट बघून झाले. काय माहिती कसे आम्ही बघणार आहेत, पण खतरनाक. गाईस माकडांचा हल्ला आला आमच्यावर. ठीक आहे यार. ओमकारने आपल्याला सेव्ह केलंय आणि आता परत प्रिपरेशन चालू झालेलं आहे. झालंय. हे बघा बाय. दिलके बच्चे इज्जत 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 इज्जत. तर चला खाऊन घेऊ आणि आता पुढच्या. गाईस जेवून झालंय आणि आता लॉर्ड पॉइंट बघायला चाललोय. लेट्स गो. चाललंय प्रथमेश. लेट्स गो भाई. कसं एकदम मस्त मस्त वाटलं. आता एकदम फ्रेश वाटतंय. थंड वाटतंय. दुपारचे 3 वाजल्याचं वाटतच नाही. खूप जास्त आहे. आणि आता परत एकदा एनर्जी. लॉर्ड पॉइंट दाखवता तुम्हाला. लॉर्ड आहे तो लॉर्ड. चला. काय कोणकोणते? छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू आपल्या महाराजांचा कलावंती प्रबळ. पुढे हे सगळं भेटणार आहे. चल पण समजलं पाहिजे ना पुढे काय काय. चल. अरे हे काय. तर काही जसं काही व्ह्यू दिसतो इथून. सगळे आता ते तुम्हाला दाखवले होते ना ते सगळे पॉइंट. टेलीस्कोप के सारा देखो, साइड सीन के 5 जगह देखने लायक प्लेस से खाली मिस मत करो. 5 जगह देखो 100 रुपीज. देखने लायक प्लेस से खाली मिस मत करो. तिकडनं आम्ही बघितलं. हा पॉइंट पण भारी आहे. लॉर्ड पॉइंट पण लय भारी आहे. टेलीस्कोप के सारा देखो. अरे लॉर्ड पॉइंट लॉर्ड आहे ना. सगळं दिसतंय इकडे. इकडून सगळं दिसतं. गाव पण आहे पण ते इकडून दिसत नाही. आदिवासी गाव खाली आहे ते. खाली आपण बघितलं ते. गाईज नेक्स्ट पॉइंट सिलिया पॉइंट. याच्या आधी आम्ही बघितला लॉर्ड्स पॉइंट. सिलिया पॉइंट. नदीतून डायरेक्ट नदीतून. घोडा पॉइंट. लुईस लिवाईस. अरे बाप रे. ह्याचा आवाज येतो ना. ह्याचा कुठे. ओ हो भाई साहब. सिलिया पॉइंट. चला डायरेक्ट तिकडे गेल्यावर दाखवतो. हे जरा मध्ये. अरे रे रे माझे शूज. मासे आहेत. ओ वाव. चल चल डायरेक्ट तिकडे जातो. हो सिलिया पॉइंटवर ना व्ह्यू दिसतोय. आणि डायरेक्ट काय झरणा येत असेल ना पावसात इकडनं डायरेक्ट खाली. काय आपण एकच पॉइंट वेगवेगळ्या अँगलने बघतोय. पण पॉइंट वेगवेगळं नाव आहे यांचं. बस बोलतोय. आता आपण मग त्या साईडला जाऊया ना. असं सिलिया पण मध्ये तोच दिसतोय. लॉर्ड पण मध्ये पण तेच दिसतंय. बंद केलंय ते तिकडे एनमडे उनमडे ते वालंय. तर तुला जायचंय जा. कसला तिकडे मध्ये होल डायरेक्ट खाली. हा कंडना कोणता होतं ते. मंजुवल बॉईस. चलो गाईस रस्सी कदम. तर गाईस आता हनीमून पॉइंट, मलंग पॉइंट आणि लुझिया पॉइंट बघायचंय. भाई 2 रस्ते आहे. नेहमी आम्ही कुठे पण जाऊया. हे 2 रस्ते येतात आणि डोकाचा खराब होऊन जातो सीन. अरे लय चढ नाही. चला हनीमून पॉइंट आणि लुझिया पॉइंट आणि मलंग पॉइंट बघायला चाललोय आता. चला भाई. हा ढलांग चढण. तेच आयुष्य माझं त्याच्यातच जाणार आहे. चढा उतरा. चला तिकडेच गेल्यावर समजेल आता. कारण सगळीकडे ऑलमोस्ट सेमच पॅच आहे. हा त्यामुळे सेमच गड दिसतात. बट पॉईंट वेगवेगळे आहेत. काय बोलतो प्रथमेश. का मजा येते बाई. मजा तर भरपूर येते. थंड वाटायला लागलंय. तर गाईस लुझिया पॉइंट बघायला आलोय. 3 किलोमीटर चालून. आता बघूया पॉइंट कसा दिसतोय. हा समोर आता चढायचंय. आरामात जा. हा बघूया. अरे हा वेगळा काहीतरी. ओहो तिकडच्या टेकड्या पण दिसायला लागल्या. बघितला होता तो. हा प्रथमेश
तो बघ ना आपण तिथे हे हो आणि ते क्रिकेट खेळायला पण जागा आहे. couple of हे दिसतोय हा. तो मध्ये बघ मध्ये आणि हा बघा triangle दिसतोय एक असा काही मग हे view आहे. 3 आणि मग हे कपल्स एकत्र काय तिघात एक कुठे 2 3 आहेत ते त्याला काय बोलतात? हा बघा काय ते काय दिसतंय ना हे तो तिकडून आपण आता पॉइंट बघितला ना हे तिकडनं आता आम्ही इको पॉइंट बघितला आणि आता भाई भाई हे काय होत आहे लय मजा येते लय मजा येते गाईस काम 25 बघूया टोटल खर्च तुम्हाला लास्टला सांगतो पण आधी हा पॉइंट बघू आई शपथ भाई साहब तर बघा गाईस आम्ही मगाशी तिथे होतो इको पॉइंटला हे दिसतं इकडे झूम करून दाखवतोय बघा आणि ए पुढे बघ खाली बघून चला रे आणि समोर बघा आणि समोर कळावंतीन दुर्ग दिसतोय मजबूत गाई सनसेट बघायला इकडे यायचं आईची जय काय फोटो येणार इकडे मजा आहे भाई साहब भाई वर्थ इट सगळ्यात बेस्ट पॉइंट बोलू शकतो मी याला काय बोलते किंजल सगळ्यात बेस्ट ना आता फोटो इथे काढा आणि घरी चला नीट चुम्मा गेमप्ले ओंकारच्या भाषेत हा बघा इथून पूर्ण हा सीन दिसतोय आणि आता इथून जरा शिड्या खाली चढतो भाई साहब काय तिकडे गेल्यावर दाखवतो थांबा तिकडे जाऊ द्या मला अरे आणि समोर ना मागे उभा राहून समोर शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली इथे भाई हा पॉइंट खरंच खतरनाक आहे आणि समोर आम्ही तिकडनं असं पॉइंट बघत कुठे आला हा पॉइंट सगळ्यात खतरनाक आहे झेंडा आहे झेंडा तिकडून बघत समोर तळाव आहे हे गड आहे इथे त्यानंतर असे गड असं पूर्ण हा व्ह्यू आणि इथे आपल्या महाराजांची मूर्ती आणि तिकडनं असं भाई आता परत एवढं लांब जायचं आम्हाला डर के आगे जीते आता पुढचा पॉइंट बघूया कुठचा आहे आता आम्ही इथून निघतो कारण कायच दिसत नसणार मला आता माहिती आहे कारण खूप जास्त आहे खूप जास्त ऊन पण झालंय चला तर काही सगळे पॉइंट बघून झालेत नाही 6 ते 7च पॉइंट कव्हर झाले आज तर आता आम्ही खूप जास्त थकलोय सगळं बाय वॉक चाललंय तर आंटी जी थोडा पाणी पिला दीजिए तर आता आम्ही निघाले परत मार्केटच्या दिशेने कारण हा दुसरा जो स्पॉट होता तिकडचेच आम्ही फक्त पॉइंट कव्हर करू शकलो आज आणि त्याच्यानंतर पुढे आता आम्ही चाललोय मार्केटला तिकडे गेल्यावर आता व्लॉग स्टार्ट करूया भाई हा व्ह्यू बाकी खूप भारी आहे चालण्यासाठी पण मध्ये मध्ये माकडे आहेत जे त्रास देत आहेत आणि लँड माइन्स पण आहेत म्हणजे लँड माइन्स मध्ये ते नाही हॉर्स माइन्स बोलू शकतो आपण तर चला जाऊया पुढे तर मित्रांनो संध्याकाळ झाले आम्ही निघालोय माथेरानवरून नाही घरी जायला हा कुठे आता आपण माथेरान स्टेशनवरून खाली उतरायला चालू केले आणि आता मस्तपैकी वातावरण बघा काय झालंय एकदम थंड एकदम गुणगुणी थंडी वाजते अंगाला ओ हो वाव फ्रुटी पिओ जिओ हजारो साल का भारी वाटते वातावरण बघा आणि असं वाटतंय आता की आहे बाई माथेरानमध्ये थंडी आहे सकाळी पण जाणवलं मजा आली यार काय वाटलंय नको बोलू मजा आली मला मजा आली मला अजून फिरायचं होतं बट ही वेळ आहे ना आमच्यावर पैसे नाहीत आमच्याकडे गरिबांकडे तर आम्हाला राहावं नाही लागत चला जाऊया खाली 35 रुपये पण नाहीत चालत जायला लागते आम्हाला तुला मजा आली चला खाली तर मित्रांनो कुठे चाललोय साहिल आपण खाली ना अरे हा घरी पण आधी आपल्याला कुठे जायचं अमन लॉज की अमन लॉज जवळ आम्ही चाललोय 20 मिनिटं वॉकिंग आहे 7 मिनिटं रिक्षाने तुम्ही जाऊ शकता बट 35 रुपये आणि विथ लाईन रिक्षा तशा 2 येत आहेत 3-4 मिनिटला पायाची अवस्था बोलली की नको हा लाईन खूप जास्त होती तर विचार केला की जाऊ दे चला तर हा एवढा छान इन्व्हायरमेंट मजा येते यार बाई चुम्मा घेतलं आपल्यामध्ये पावसाळा बेस्ट आहे हा पावसाळा आम्ही लय भारी एन्जॉय करतो समोर बघा यार समोरचा व्ह्यू बघा गाईस आणि म्हणजे आता कलर थोडेसे डल झालेत बट ठीक आहे आणि आपली गँग सब खोटा साथी आपली गँग इथून असं जायचं असेल ना तर रेल्वेच्या पटरीवरून पण जाऊ शकता मस्त व्ह्यू आहे मजा आली यार 7 ते 8च पॉईंट झाले वन साईड आम्ही पूर्ण कव्हर केला आज बट
मजा आली, छान व्ह्यू वगैरे होता मस्त. सर्वात बेस्ट लास्ट व्ह्यू हा सगळं लाईन पॉइंट. खूप चालायला लागलं पण जेव्हा नाही काय होतं सेनोरिटा असं काहीतरी होतं ना सेनोरिटा नाही काहीतरी नाही असंच काहीतरी होतं सांग असं काहीतरी होतं ते यार काय माहिती काय मालिया काय विजय मल्ल्या असं काहीतरी होतं. अरे तो सगळ्यात बेस्ट पॉइंट होता आणि तिकडे जाऊन माझा फोन हाकला. अरे फोन बंद आला भाई, फोन पण बघत राहिला भाई, काय व्ह्यू आहे यार, मस्त वाटलं व्ह्यू. तर फायनली खाली आलोय आम्ही. थँक्यू. आता खूप मोठा सीन झाला होता. हा आता माझ्यासोबत खूप मोठा सीन झाला होता. थँक्यू. डोंट विजिट अगेन. माकडाच्या मागे माकडं झालं. हा अरे हा वा मजा आली गाईस. आता थोडा मक्का भेटला ना अजून मजा आहे. चला टॅक्सीमध्ये बसल्यावर कंटिन्यू केलं. तर मित्रांनो फायनली रेल्वे स्टेशनने आले खाली. आम्ही इकोच्या गाडीने आलो बघा, इथे मागे लागलेत. खूप छान असा दिवस गेलाय. संध्याकाळची वाजलेत 6:12ची आमची ट्रेन आहे आणि खूप मजा आली आज. खूप जास्त चालायला लागला बट सुकून आज वाटतंय. काय बोलतो ओमकार? पीस फील होतं. साक्षी जरा सांग यार. खूप छान वाटलं आज आम्हाला. आणि साहिल रोहितचा आणि माझा. मना रे सर्वात बेस्ट ब्लॉग मधला सीन जो आलाच मध्ये नाही झाला ओमकारचा. ते आम्ही ट्रेन मध्ये सांगू. आम्ही ना माफी मागतो तुमची, कारण एक बेस्ट एक्सपिरियन्स आम्ही रेकॉर्ड करू नाही शकत, पण आमच्या मेमरी मध्ये ते तुम्हाला आम्ही नक्की डिलिव्हर करू. नक्की ब्लॉग बनवू आमचा. हा त्याच्यावर आम्ही तो नंतर आम्ही एक्सप्लेन करू काय झालं ते. शॉर्ट मध्ये सांगतो याची अरे कोणाच्या माहिती का आधी मानवले. आधी मानवले. ठीक आहे आता थोडं चालतं. पण आजचा व्लॉग इथपर्यंतच. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि साक्षी सबस्क्राईब करा. तर चला आता ट्रेन येईल आणि मग शेवटला सांगतो आज कसं आमचं ब्रेकडाऊन झालंय, किती हे झालंय ते खर्च वगैरे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक. हमारा ट्रिप कंप्लीट कर लिया है. इसको ट्रिप तो नहीं बोल सकते, ये ट्रैक बोल सकते हैं इसको. इतना चलना पड़ा, सच में बोल रहा हूँ. माथेरान मत आओ, माथेरान आओ ही मत. अगर आपको चलने की हिम्मत नहीं है ना तो माथेरान आओ ही मत, और ट्रेन से तो आओ ही मत. इतना ही बोलूँगा अभी. और कुछ बोल नहीं सकता मैं. बस कुछ देखने लायक नहीं है. एक ही पॉइंट देखो, सब पॉइंट में सेम दिखेगा.